की लास्ट टाइम आपण फ्लॅट टॉप सॅम्पलिंग, नॅचरल सॅम्पलिंग बघितलं. नेक्स्ट प्रॅक्टिकल घेणार आहे आपण आज. टू कन्स्ट्रक्ट द सर्किट फॉर जनरेशन ऑफ हॅमिंग कोड फॉर 4-bit डाटा. आवाज येतोय माझा? येस मॅम. ठीक आहे. फर्स्ट प्रॅक्टिकल जे आहे टू कन्स्ट्रक्ट द सर्किट फॉर जनरेशन ऑफ हॅमिंग कोड फॉर 4-bit डाटा. तर हे तुमच्या थेअरी मध्ये झालंय का? हॅमिंग कोड थेअरीत झालेला आहे का? बर ठीक आहे. आपण फर्स्ट प्रॅक्टिकल बघा. टू कन्स्ट्रक्ट द सर्किट फॉर जनरेशन ऑफ हॅमिंग कोड फॉर 4-bit data. What are the practical significance of this practical? A Hamming code is a specific type of error correction code that allows the detection and correction of a signal bit transmission error. Hamming code detection साठी आणि correction साठी both way साठी generate केला जातो. Hamming codes are used in applications where signal bit errors are common, including DRAM memory, chips, and satellite communication hardware. Although Hamming codes are the oldest error correcting codes, it is still widely used in the field of mobile communication systems because the excellent distance property, the good algebraic structure, and the ease of implementation. Hamming code ही खूप जुनी पद्धत आहे, पण ती अजूनही यूज केली जाते कशामध्ये? मोबाईल कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये. कारण याचं जे आउटपुट आहे ते खूप परफेक्ट येतं आणि आपल्याला इम्प्लिमेंटेशन साठी पण सगळ्यात सोपं आहे, किंवा हॅमिंग कोड जो आहे तो कॅल्क्युलेट करण्यासाठी पण सगळ्यात सोपा आहे. म्हणून हॅमिंग कोड हे अजूनही मोबाईल कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये यूज केलं जातं. ठीक आहे. दिस प्रॅक्टिकल शोज द हाऊ टू कॅल्क्युलेट द हॅमिंग कोड फॉर 4-bit data. इथे हॅमिंग कोड वर्ड दाखवलेला आहे बघा कसं आहे. D7, D6, D5, P4, D3, P2 and P1. ठीक आहे. याच्यामध्ये 4 बिट्स डाटा बिट्स आहे. D7, D6, D5 आणि D3. ठीक आहे. हे 3 डाटा बिट्स आहेत आणि पॅरिटी बिट्स आहेत P1, P2 आणि P4. ठीक आहे. हा हॅमिंग कोड वर्ड आहे. त्याची पोझिशन पॅरिटी बिटची अशीच असणार आहे. तर हे कॅल्क्युलेट कसं केलेलं आहे बघा. ही पॅरिटी बिट ह्याच पोझिशनला कसं काय असणार आहे हे कसं कॅल्क्युलेट केले दाखवलं बघा. हॅमिंग कोड इज बेसिकली अ लिनियर ब्लॉक कोड. इट इज एरर करेक्टिंग कोड. द parity bits are inserted in between the data bits shown in the table. Parity bits जे आहेत ते data bits च्या मध्ये insert केलेले आहेत बरोबर. The parity bits are inserted at each bit. प्रत्येक bit च्या मध्ये parity bit insert केलेला आहे. ठीक आहे. तर आता फर्स्ट जो parity bit आहे तो कसा कॅल्क्युलेट केलाय बघा. 2n. ठीक आहे. 2n म्हणजे काय? पहिला फर्स्ट आहे 2/0. ठीक आहे. 2/0 म्हणजे काय येणार आहे? फर्स्ट पोझिशन आहे बघा. 2/0 म्हणजे 1. म्हणून फर्स्ट पॅरिटी बिट जो आहे तो P1 पोझिशनला आहे इथे. सेकंड वन इज 2/1. 2/1 म्हणजे किती? 2. म्हणून सेकंड पोझिशनला सेकंड पॅरिटी बिट. ठीक आहे. म्हणून सेकंड पोझिशनला सेकंड पॅरिटी बिट आहे. नेक्स्ट जे आहे ते आहे P2/2. ठीक आहे. 2/2 इज इक्वल टू 4. म्हणून नेक्स्ट जो पॅरिटी बिट आहे तो P4 ला आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय असणार आहे? 2/3.
पण 2�3 जर म्हटलं तर किती होईल? 8. ठीक आहे. पण इथे हा 7 बिटच डेटा असणार आहे, त्याच्यामुळे आपण पुढचा जो पॅरिटी बिट आहे तो इन्सर्ट नाही करू शकत. ठीक आहे, म्हणून त्याची पोझिशन जी आहे P1, P2, P4. ठीक आहे, त्याच्यामध्ये D3, D5 आणि D6 हे डेटा बिट आहेत. ठीक आहे, मीन्स where the D3, D5, D6 and D7 are the data bits and P1, P2, P4 are the parity bits. ठीक आहे, P1, P2 आणि P4 are the parity bits. D3, D5, D6 आणि D7 are the data bits. ठीक आहे. Selection of parity bits for 7-bit Hamming code. 7-bit Hamming code जो आहे तो जर कॅल्क्युलेट करायचा असेल, पॅरिटी बिट्सची कंडिशन काय असेल, ही जर कॅल्क्युलेट करायची असेल तर ती कशी करायची ते एक्सप्लेन केलेलं आहे पुढे खाली. ठीक आहे. तर फर्स्ट जे आहे, फर्स्ट पॅरिटी बिट आहे तो आहे P1. ठीक आहे. P1 is calculated using even or odd parity considering. ठीक आहे, even or odd parity considering bits. आता P1 जो आहे तो फर्स्ट पोझिशनला आहे, बरोबर, 1. म्हणून त्याची पॅरिटी बघा पुढे 1, 3, 5, 7 ऑड आहे. ठीक आहे, ऑड नंबर्सला P1 चे डेटा बिट्स यूज करणार आहे आपण. त्याच्यानंतर P2 इज कॅल्क्युलेटेड युजिंग द पॅरिटी कन्सिडरिंग द बिट्स. सेकंड P2 जो आहे तो सेकंड नंबरला. मग त्याच्यानंतर कॉन्जिक्युटिव्ह 2 and 3 घ्यायचं आहे. ठीक आहे, P2 साठी 2 and 3. ठीक आहे, 2 and 3 पोझिशन बघा, 2 and 3. 4 आणि 5 सोडून द्यायचे. ठीक आहे, नेक्स्ट 2 पोझिशन्स आर 6 and 7. 6 and 7 म्हणून 3, 2, 3, 6 आणि 7 फॉर P2. नेक्स्ट इज P4. P4 साठी कशी कॅल्क्युलेट केलेली आहे? P4. ठीक आहे, 4 कॉन्जिक्युटिव्ह 4 पॅरिटी 4 बिट्स घ्यायचे, 4, 5, 6, 7. ठीक आहे, तर इथे बिट संपताय तुमचे 4, 5, 6, 7 म्हणून P4 साठी असणारे 4, 5, 6, 7. ठीक आहे, तर याच्यावरून आपल्याला जी पॅरिटी जी आहे P1, P2 आणि P4 याची ऑड किंवा इव्हन पॅरिटी या सिक्वेन्सनी जे आहे ती कॅल्क्युलेट करता येते. ठीक आहे, त्या तर याच्यावरून पॅरिटी जी आहे ती कॅल्क्युलेट करता येते. समजलंय का? हे कोड समजलेत का? हे बिट्स कशी घेतले ते समजलेत का? आवाज येतोय ना माझा? येस मॅम. समजले का मग? हे परत एकदा सांगते बघा. थेरॉटिकल पोर्शन जो आहे तो तुमचा परत थेरीत होणारच आहे, पण मी एकदा बेसिक जे आहे ती कन्सेप्ट परत एकदा एक्सप्लेन करते. हॅमिंग कोड इज बेसिकली अ लिनियर ब्लॉक कोड. इट इज एरर करेक्टिंग कोड. The parity bits are inserted in between the data bits shown in the table. Parity bits जे आहेत ते डाटा बिट मध्ये इन्सर्ट केलेले आहेत. हे बघा, डाटा बिट्स कोणते कोणते? D3, D5, D6 आणि D7. ठीक आहे, त्यात पॅरिटी बिट्स कुठले कुठले इन्सर्ट केलेले आहेत? तर पॅरिटी बिट्स आहे P1, P2 आणि P4. ठीक आहे, तर पॅरिटी बिट्स कॅल्क्युलेट कसे केलेले आहेत? तर 2⁻n where the 2⁻n n कसा सिक्वेन्स असणार आहे? 0, 1, 2, 3, 4. ठीक आहे, म्हणून फर्स्ट पॅरिटी कशी कॅल्क्युलेट केलेली त्यांनी? P1 ला 2⁻0 इज इक्वल टू 1 म्हणून P1. ठीक आहे, 2⁻1 इज इक्वल टू 2 म्हणून P2. 2⁻2 इज इक्वल टू 4 म्हणून P4. ठीक आहे, 2⁻3 काय होणार? P8 होणार. म्हणून P8 तर आपल्याला इथे नाहीच आहे इन्सर्ट करायला, म्हणून 7 बिट डेटा आहे, त्याच्यामुळे फक्त P1, P2 आणि P4. ठीक आहे,
जे डाटा बिट्स होते त्याच्या जागी हे पॅरिटी बिट्स ऍड झालेले आहेत. त्याच्यानंतर पॅरिटी बिट्स कॅल्क्युलेट कसे केलेले आहेत ते बघायचं आहे त्याच्यामध्ये. पॅरिटी बिट्स कॅल्क्युलेट करायसाठी P1 जो आहे तो कसा कॅल्क्युलेट केलेला आहे, कन्सिडरिंग द ऑड नंबर्स. ठीक आहे, 1 3 5 7 ऑड नंबर्स. ठीक आहे, P1 पोझिशन ऍट 1 नंबर पोझिशनला P1 बरोबर. तर P1 जो आहे तो ऑड कंडिशनला आहे 1 ला, म्हणून त्याच्या पुढे सगळे ऑड नंबर्स आहेत 1 3 5 आणि 7. ठीक आहे, नेक्स्ट जे पॅरिटी बिट आहे ते आहे P2. ठीक आहे, तर P2 ला काय नंबरिंग आहे 2 and 3 2 and 3 2 3 नंतर गॅप आहे 4 5 चा. ठीक आहे, आणि नेक्स्ट जे आहे ते आहे 6 and 7. ठीक आहे, 6 आणि 7. नेक्स्ट P4 जी पॅरिटी आहे त्याला सिक्वेन्स कसा आहे, P4 ला 4 5 6 7 4 5 6 7. ठीक आहे, तर हा जो आहे हा सिक्वेन्स असणार आहे. सर्किट डायग्राम कशी प्रिपेअर करायची बघा, पॅरिटी कशी कॅल्क्युलेट करायची. तर इथे आपण XOR गेट यूज करून याची पॅरिटी प्रिपरेशन करतो. तर फॉर P1 पॅरिटीसाठी आपल्याला कुठले बिट्स घ्यायचे आहेत बघा, 1 3 5 आणि 7. 1 3 5 आणि 7. ठीक आहे, याच्यामध्ये डेटा बिट्स कोणते 3 5 आणि 7. त्याच्यामुळे ह्या 3 5 7 चे आपल्याला डेटा बिट्स माहिती असणार आहे. तर 3 आणि 5 XOR केले, त्याचं आउटपुट नेक्स्ट XOR गेटला गेलंय, कारण पिन नंबर 1 2 ला इनपुट असेल, 3 ला आउटपुट बरोबर. मग 3 चं आउटपुट जे आहे ते 4 ला गेलंय. 4 आणि 5 इनपुट दिल्यानंतर 5 नंबरला D7 बिटचं इनपुट जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर 6 ला आउटपुट मिळेल. त्या आउटपुटला आपण एक LED लावलाय. तर LED जर 0 असेल तर तो ऑफ कंडिशन मध्ये, 1 असेल तर तो 1. ठीक आहे, तर P1 ची जी आउटपुट पोझिशन असेल ती LED ग्लो होण्यावर डिपेंड असणार आहे. नेक्स्ट P2 साठी कनेक्शन बघा. P2 साठी P2 पॅरिटी साठी काय घेतलेलं आहे बघा इथे. P2 पॅरिटीला आपण इथे घेणार आहे 2 3 6 आणि 7. ठीक आहे, मग 2 म्हणजे P2 साठी आहे 2 आणि 3 आणि 6 आणि 7. मग आपल्याकडे 3 6 आणि 7 हे डेटा बिट्स आहेत, 3 6 आणि 7. ठीक आहे, P2 आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर 3 आणि 6 XOR ला दिलेत, त्याचं आउटपुट D3 चं इनपुट दिलंय 1 नंबर पिनला, D6 चं दिलंय 2 नंबर पिनला, आणि पिन नंबर 3 ला काय मिळणार आहे आपल्याला आउटपुट. ते आउटपुट आपण नेक्स्ट XOR गेटला दिलं, D7, आणि हे आउटपुट XOR केलं आणि त्याच्या आउटपुटला LED कनेक्ट केला बरोबर. तर इथे काय मिळणार आहे आपल्याला, P2 पॅरिटीचं आउटपुट मिळेल. ठीक आहे, 0 असेल तर LED ऑफ कंडिशन, ग्लो होईल तर LED इन ऑन कंडिशन. ठीक आहे, 1 जर असेल तर. नेक्स्ट P4 पॅरिटी बरोबर. P4 पॅरिटी साठी काय 4 5 6 7 4 5 6 7. तर याच्यामध्ये आपल्याला काय आहे 5 6 आणि 7 हे 3 डाटा बिट्स आहेत. तर मग फर्स्ट XOR केलंय 5 D5 आणि D6 XOR केले, त्याचं आउटपुट जे आहे ते पिन नंबर 3 ला आलेलं आहे. ते ऍज अ इनपुट म्हणून पिन नंबर 4 ला कनेक्ट केलं. पिन नंबर 5 ला D7 बिट कनेक्ट केलाय, त्याचं आउटपुट पिन नंबर 6 ला मिळेल आणि त्याला LED कनेक्शन केलेलं आहे. ठीक आहे, तर हे आपली कनेक्शन झालं. तर इथे बघा प्रॅक्टिकल किट आहे, ब्रेडबोर्ड दिलेला आहे सेंटरला आपल्याला, आणि पिन नंबर वाईज इथे
फक्त आउटपुटसाठी डिस्प्लेसाठी आउटपुट एलईडी दिलेला आहे यूज करण्यासाठी पॉइंट्स वरती, आणि खाली डेटा बिट्स यूज करण्यासाठी पॉइंट्स दिलेले आहेत. हा, तर प्रॅक्टिकल सेटअप जो आहे तो बघा डायग्राम मध्ये दिसतंय बघा. याच्यामध्ये ब्रेडबोर्ड कनेक्ट केलेला आहे. ब्रेडबोर्डला वरती एलईडी आहे. एलईडी पॉइंट्स कनेक्ट करण्यासाठी दिलेले आउटपुट जे आपल्याला बघायचंय पॅरिटीचं आउटपुट 0 आलंय की 1 आलंय, त्याच्यासाठी इथे एलईडी कनेक्शन साठी नॉब दिलेले आहेत. आणि खालच्या साईडला जे आहे ते डेटा बिट्स जे आहेत ते 0 आणि 1 करण्यासाठी नॉब दिलेले आहेत. बरोबर, डेटा बिट्स 0 आणि 1 करण्यासाठी नॉब दिले. त्याच्यानंतर ग्राउंड आणि व्हीसीसी जो आपली आयसी आपण कनेक्ट करणार XOR ची, ठीक आहे, 74786 ची जी आयसी आपण प्लेस करणार ब्रेडबोर्डवर, त्याला व्हीसीसी आणि ग्राउंड कनेक्ट करण्यासाठी इथे पॉइंट दिलेले. आयसी प्लेस करायची 7486 ची, ठीक आहे. त्याच्यानंतर आयसी प्लेस केल्यानंतर पिन नंबर 14 जी आहे, 14 पिन आयसी आहे 7486, पिन नंबर 14 ला व्हीसीसी ला कनेक्ट करायचं. पिन नंबर 7 ला ग्राउंड करायचंय, ठीक आहे. त्याच्यानंतर आउटपुट जर आपण फर्स्ट बघणार आहे, समजा P1 साठी बघणार आहे, तर P1 साठी काय करणार आहे आपण, D3 आणि D5, ठीक आहे, D3, D5 आणि D7. तर इथे आपण D3, D5 आणि D7 कन्सिडर करणार पहिले 3 टॉगल स्विच. तर D3 पिन नंबर 1 ला, D5 पिन नंबर 2 ला, आणि 3 मधून जे आउटपुट असेल ते पिन नंबर 4 ला कनेक्ट होईल, कारण 3 ला आउटपुट मिळतं, ठीक आहे. एका वेळेस 2च इनपुट आपण कनेक्ट करू शकतो, ठीक आहे, ऍज पर दिस डायग्राम. त्याच्यानंतर त्याच्या आउटपुट पिन नंबर 3 आणि 4 शॉर्ट करणार, आणि पिन नंबर 5 ला काय देणार आपण, D7 बिट, ठीक आहे. आता याच्या ज्या पोझिशन असणार आहेत तर ते जो तुम्हाला जेव्हा कॅल्क्युलेट करायचं असेल पॅरिटी, तेव्हा D च्या व्हॅल्यू ज्या आहेत ते दिलेल्या असतील, त्याच्यावरून आपल्याला कॅल्क्युलेट करणारे आपण, त्याच्यावरून P कॅल्क्युलेट होईल. बरोबर, XOR ची किट ऑन केल्यानंतर त्याची पोझिशन एलईडी वर शो होईल तुमची, 0 आहे की 1 आहे, पॅरिटी बिट 0 आहे की 1 आहे. तर अशा पद्धतीने आपण P1, P2 आणि P4 ह्या तिन्ही कंडिशन साठी कनेक्शन्स करून चेक करणार आहे, ठीक आहे. सेकंड जे आहे P2 पॅरिटी साठी कसं करणार आहे, D3 आणि D6, ठीक आहे. तर इथे आपण फर्स्ट जो स्विच घेणार आहे तो D3, सेकंड जो आहे तो D6, हे दोन्ही पिन नंबर 1 आणि 2 ला कनेक्ट करणार इथे आयसीच्या, ठीक आहे. पिन नंबर 3, 4 ला शॉर्ट करणार, आणि पिन नंबर 5 ला काय कनेक्ट करणार आहे आपण, हे बघा, पिन नंबर 5 ला जे असणार आहे ते D7 बिट, ठीक आहे. पिन नंबर 5 ला D7 असणार आहे. तर त्याचं जे आउटपुट असणार आहे ते पिन नंबर 6 ला मिळेल आपल्याला. पिन नंबर 6 मधून एक रेजिस्टर आणि एक एलईडी आपण इथे एलईडी जो कनेक्ट केलेला आहे त्याला असं आउटपुट आपण डायरेक्ट पिन नंबर 6 मधून कनेक्ट करणार आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे कनेक्शन्स असतील. त्याच्यानुसार तुमचे जे डेटा बिट्स असतील लो किंवा हाय, समजा 0 असेल तर ते हे स्विच जे आहे त्याची पोझिशन त्याच्यानुसार ठेवायची, 0 किंवा 1, ठीक आहे. त्याच्यानुसार तुमची सेकंड पॅरिटी कॅल्क्युलेट होईल. थर्ड पॅरिटीला, फोर्थ पॅरिटीला बघा काय, P4 ला आहे D5 आणि D6 XOR करायचे, म्हणजे पिन नंबर 1 जी असेल ती D5, पिन नंबर 2 असेल ती D6, पिन नंबर 3 जी आहे ती 4 मध्ये इन्सर्ट करायची, आणि पिन नंबर 5 जे आहे त्याला D7 बिट असेल, ठीक आहे. आणि पिन नंबर 6 ला तुमचा वरती एक एलईडी घ्यायचा आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पिन नंबर 7 इज ग्राउंड आणि पिन नंबर 14 इज व्हीसीसी. किट ऑन करायचं आणि आउटपुट बघायचं, ठीक आहे.
तर आपण रिसोर्सेस कुठले कुठले यूज करणार आहे याच्यामध्ये जे यूज केलेत आपण किटमध्ये डीसी पॉवर सप्लाय, स्विच, टॉगल स्विच 0 किंवा 1 इनपुट साठी, एलईडी, आयसी यूज केली आपण XOR गेटची 7486, ब्रेडबोर्ड यूज केला आहे आणि कनेक्टिंग वायर्स यूज केले. इथे प्रोसिजर दिलेली आहे. तर इथे जे आहे अज्युम करायला दिलेलं आहे बघा. प्रोसिजर जी आहे तुमची त्याच्यामध्ये डेटा बिट्स जो आहे तो अज्युम करायला दिलेला आहे. तर इथे बघा प्रोसिजर मध्ये दिलाय अज्युम 4 डाटा बिट्स. 4 डाटा बिट्स दिलेले त्यांनी. ठीक आहे. 1 0 1 1. ठीक आहे. तर इथे काय D3 बिट आहे 1, D5 बिट आहे 1, D6 बिट आहे 0, D7 बिट आहे 1. ठीक आहे. फॉर जनरेशन ऑफ पॅरिटी बिट्स P1, P2 and P4 जनरेशन करायचे पॅरिटी बिट. ठीक आहे. तर यानुसार ह्या कनेक्शन मध्ये फर्स्ट P1 ची पॅरिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी काय असणार आपला D3 आणि D5 ची जी कंडिशन आहे ती काय आहे D3 is 1, D5 is 1. म्हणजे इथे आपलं काय इनपुट जाईल 1 1 त्याचं आउटपुट मिळेल प्लस त्याचं आउटपुट आणि D7 बिट. D7 बिट किती आहे 1. ठीक आहे. त्याचं XOR होणार आणि जे काही आन्सर येणार त्यानुसार तुमचा एलईडी 0 किंवा 1 होणार आहे. ठीक आहे. तर ती विदाउट हे प्रॅक्टिकली आपण ऑब्झर्व करणार आहे आणि विदाउट किट किट न यूज करता सुद्धा आपण ती पॅरिटी कॅल्क्युलेट करू शकतो, ऑड आणि इव्हन पॅरिटी. तर ऑड पॅरिटी जी असते ती आपली नंबर ऑफ वन्स वर डिपेंड असते आणि इव्हन पॅरिटी जी असते ती 0 वर डिपेंड असते. तर ते नंबर ऑफ 1 वर ऑड पॅरिटी तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. त्याचे हे रीत तुम्ही स्टडी करणार आहे. तर इथे तुम्हाला जी आहे ती ऑड पॅरिटी कॅल्क्युलेट करायची प्रोसिजर दिलेली आहे. XOR गेटचे जे कनेक्शन आहे मी वरती एक्सप्लेन केले तुम्हाला सगळे. ठीक आहे. तर सेम जो काही तुमचा P1, P2 आणि P4 आपण कॅल्क्युलेट करू तो इथे त्या डेटा बिट मध्ये इन्सर्ट करून फायनल ऑब्झर्वेशन टेबल जो आहे तो कम्प्लीट करायचा आहे.